अंडरआर्म गेम. सन्मान केला जातोय आज उपस्थित असलेले ब्रदर्स ग्रुपचे उपस्थित सन्माननीय इम्रान भाई, आपला एक सन्मान केला जाईल. प्लीज वेलकम. इमरान भाई आइए. इमरान भाई प्लीज आइए. सो इमरान भाई, तहे दिल से आपका हार्दिक स्वागत है. आप यहाँ आए, वेलकम. इमरान भाई, दो शब्द जरूर आपसे भी जानना चाहेंगे क्योंकि ये दोस्ती आपने बरकरार रखी और इस दोस्ती के कारण इस ग्राउंड में आना, क्रिकेट सभी का एक क्रिकेट आनंद देता है. सो क्या कहना चाहेंगे इमरान भाई? मैं बोल देता हूँ, बहुत आभार है विक्की का. थैंक यू बुलाने के लिए. बहुत अच्छी पहली बार हम लोगों ने देखे कोटी बॉल पे कितना गेम खेला. वो 6 मारा, वो किधर गया? वो अभी जीत गया. बहुत अच्छा मारा है. टीनू भाई यांचं देखील स्वागत केलं जाते. ब्रदर्स ग्रुपचे दोन्ही मान्यवर, स्वागत आहे आपलं. मनपूर्वक हार्दिक आभार. मकसूद भाई, आपका भी स्वागत है. मकसूद भाई, मकसूद भाई का भी स्वागत है. मकसूद भाई, आप कुछ कहना चाहेंगे? यस यस डेफिनेटली. मकसूद भाई, हम जानना चाहेंगे, आपकी आवाज सुनना चाहेंगे और आपके अल्फाज सुनना चाहेंगे. धन्यवाद सगळ्यांना. विक्की बरोबर आम्हाला इन्व्हिटेशन दिलेलं होता ह्याच्यासाठी. खूप खूप आभार आहे आम्ही विक्की बरोबर. विक्की का बहुत 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 शुक्रिया जो इस बार में हम लोग को बुलाया, हम लोग को सम्मानित किया. और हम लोग चाहते हैं कि आगे जाके और भी कुछ अच्छा करे. ये छोटा था टूर्नामेंट, इसके आगे और बड़ा रखे और हम लोग भी इसके साथ हैं. भाई पिछली बार भी ब्रदर्स ग्रुप को मैंने इन्विटेशन दिया था. नहीं, डेफिनेटली विक्की भाई ने जो टूर्नामेंट रखा आपने कहा, बट ये बहुत ही महत्वपूर्ण टूर्नामेंट है. आने वाले साल में ये टूर्नामेंट और बड़ा होगा डेफिनेटली. जाऊया आता ग्राउंड कडे, मैदानाच्या दिशेने. यावेळेला जर आपण पाहिलं ना तर तिकडे मात्र रन पुन्हा एकदा पुढे जातोय. धावफलक आहे 15. षटक क्रमांक पहिलं अजूनही प्रगती पथावर आहे. ओम गोलंदाजी करतायत. काहीशा एक्स्ट्रा धावांचं समीकरण बदललंय. दरम्यानचा बॉल यावेळेला जर आपण पाहिला तर व्हाईट बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा दिले जात आहेत. एका नव्या ग्रुपची मॅच आपल्याला पाहायला मिळते. ग्रुप नंबर आई. उद्याचा एक महत्वपूर्ण दिवस, शेवटचा फायनल डे. लेग साइडला पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक खेळलेत. लॉंगऑफचा प्लेअर फेकी केलाय. रन कंप्लीट झालाय. धावफलक 2 ने पुढे जाईल. रन स्कोर गार्ड. बॉल झाले तर 3 बॉल पहिल्याच ओव्हरला एक चांगली धावसंख्या आतापर्यंत रचली आहे. चांगल्या उंचावरती घेऊन गेलेत. पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलेत. 2 रन मिळत आहेत. अक्षय आणि जर आपण पाहिलं तर संदीप ही जोडी कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळेल. पण अक्षयची रनिंग आहे ना, काय चपळाईने रन सोडतोय. एका रन नंतर दुसऱ्या रनासाठी जी काही त्याची तत्परता पाहायला मिळते ना, अगदीच 2 धावांमध्ये सहज हात घातलाय. शेवटचा बॉल 1 टू गो. ओहो, नाईस स्ट्रोक. लाजवाब करारा नेत्रदीपक कलात्मक. पुन्हा एकदा 2 धावांसाठी. तिकडून पुन्हा एकदा अक्षय निघाला. अक्षय पोचला, 3 धावा घेऊन गेला. ही अक्षयची ओळख या पहिल्या मॅच मध्ये पाहायला मिळते. पहिल्या बॉलला देखील तीच तत्परता त्याची पाहायला मिळाली. म्हणजे क्रिकेट असा गेम आहे ना, क्रिकेटमध्ये किती महत्वपूर्ण गोष्टी राहिल्यात पाहायला मिळतंय. ज्यावेळेस आपण बॅटिंग करत असतो, बॅटिंग करताना बॉल ड्राईव्ह केल्यानंतर कॉल देणं महत्वाचं आहे. नॉनस्ट्रायकच्या बॅटरने ती अचूकता दाखवत कॉल रिसीव्ह करून त्याच्या सोबतीला रन घेणं महत्वाचं आहे. रन कंप्लीट करणं महत्वाचं आहे, तरच धावांचं समीकरण पुढे हलतं.
प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला. बॉलिंग अटॅक वरती, फिल्डिंग अटॅक वरती आलेला बॉल थांबवायचा, पुन्हा तो बॉल पकडून फेकायचा, रिसीव्ह करायचा आणि विकेटसाठी ती देखील तत्परता दाखवायची. हे असतं क्रिकेट. नेक्स्ट बॉलर आहेत. बॉलर नेम अल्केश. एका बाजूला वरईचा संघ आणि एका बाजूला सायन चुनाभट्टीचा संघ पाहायला मिळत आहेत. दरम्यानचा बॉल पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर पेट बॉल घोषणा होते. अभिषेक सर आपल्याला कळवतात मुख्य पंच म्हणून कार्य करतायत. एका बाजूला न्यूट्रल पंच म्हणून देखील कार्य करणारे, त्यांचं देखील स्वागत आहे. फुल टॉस बॉल टॅप केलाय, समोरच्या दिशेने भिरकावला जातोय. लॉंग ऑफचे प्लेयर येत आहेत. बॉल तर थांबवलाय. रण 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 अभिषेक तिकडे अक्षय पोहोचला. पुन्हा एकदा तिसऱ्या क्षेत्रामध्ये तिसरी धाव कंप्लीट केली आहे. अक्षय क्रिकेट सोबत मॅरेथॉन मध्ये देखील निश्चितच सक्रिय राहिले असतील. खो खो मध्ये देखील पाहायला मिळत असतील अक्षय. एखाद्या क्षेत्रामध्ये, क्रिकेट क्षेत्रामध्ये असेल, कबड्डी क्षेत्र म्हणजे स्पोर्ट्स क्षेत्रामध्ये तुम्हाला जर प्रावीण्य मिळवायचं आहे ना, तुमच्या खरं तर फिटनेस वरती फोकस करा. तुमचं शरीर सदृढ असेल ना, त्या गेमला तुम्ही इझिली कव्हर करू शकता. यावेळेला पुन्हा एकदा लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. म्हणजे तुम्ही फिजिकली खूप स्ट्रॉंग असणं महत्वाचं आहे. मेंटली तर प्रिपेअर असायला हवंच, पण फिजिकली तुमचा गेम इम्प्रूव्ह होण्यासाठी फिजिकल बॉडी लँग्वेज देखील, फिटनेस देखील महत्वाचं आहे. दरम्यानचा बॉल इथे जर आपण पहिला बाहेर पिचिंग केलाय. पुन्हा एकदा व्हाईट बॉल घोषणा होते. एक्स्ट्रा रन बरेच खर्च केलेत. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. तिकडे मात्र आता मात्र ही रन पूर्ण करू शकलेला नाहीये. प्रयत्न झाला पण माघारी परतावं लागतंय अक्षयला. पहिला सलामीचा बॅटर माघारी येतोय. एका बाजूला वरईचा संघ आहे, रन झाले 29 आणि एका बाजूला संघ आहे सायन चुनाभट्टी परिसराचा रामचंद्र क्रीडा मंडळ विरुद्ध NKM. मॅच पाहायला मिळते. तुषार नेक्स्ट बॅटर मैदानात रवाना होतोय. 15 मिनिटांचा कालावधी विचारात घ्या. मॅचला पुढे घेऊन चला. 10 मिनिटं झालेत तुमचे. चला स्पीडअप करा. फुल टॉस बॉल लेग साइडला स्क्वेअर लेगच्या माध्यमातून लॉंग ऑफला पाठवला, भिरकावलाय, हिट फेकी केलाय, रन कंप्लीट झालाय. नेक्स्ट बॅटर तुषार आलाय. पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होतोय. संदीप आणि तुषार ही जोडी आता पाहायला मिळते. संदीपने अटॅक केला होता, तुषार नॉन स्ट्राईक लाईन. पुन्हा फटका फसलाय की बॉल निघून जातोय आणि केला होता पुल झालाय सक्सेसफुल. आलाय षटकार. 6 रन. जबरदस्त काय ड्राईव्ह केलाय. एक सुरेख षटकार. रन जर आपण पाहिला 37. 2 ओव्हरला रचलेली धाव संख्या एक चांगल्या स्थानावरती, एक उच्चांक गाठला, एक ग्राफ उंचावलाय, धावांचा विस्तार केलाय. प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये आणखी येणाऱ्या 10 बॉल मध्ये आणखी एक चांगली विक्रमी धावसंख्या रचली जाणार आहे. कालचा दिवस जर आपण पाहिला, कालचा सर्वाधिक विक्रमी धावसंख्येचा सामना अर्थातच 74 ही सर्वात अतिशय महत्वपूर्ण धावसंख्या, अतिशय अधिकतेची धावसंख्या पाहायला मिळाली. दोन ओव्हर समाप्ती झालेत. प्लीज अंपायरशी आपण कोऑर्डिनेट करून आतमध्ये चला. ओके, नो डाऊट. दहा बॉल अजूनही उर्वरित आहेत. षटक क्रमांक 3. त्यात बॉलर आहेत सूरज. सायंकाळचे 7 ज्यावेळेस वाजतात सूर्य मावळतो, सूरज मावळतो, पण हा सूर्य उगवतोय काय?
हा सूरज त्यासाठीच आलाय. पहिला बॉल 2 रन, तिसरा धावेसाठी. अरे वा, ज्या प्रकारे अक्षय चपळ होता त्याच्याच दुपटीने चपळ तुषार देखील आहे. तुषार देखील जबरदस्त वेगाने पळतोय. म्हणजे सुनाभट्टी सायन परिसरामध्ये लपाछुपीचा गेम तिकडे खेळण्यामध्ये माहीर राहिले तर हे सर्व, कारण लपाछुपीच्या खेळामध्ये देखील कधी कधी धप्पा देण्यासाठी अगदी वेगाने पळावं लागतं. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा लेग साइडला भिरकावलाय. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल निघून जातोय आणि बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनीच्या बाहेर. अर्थातच बॉल जातोय सीमारेषा पार. षटकार, चौकार, 4. जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. काय बॅटिंग होताना पाहायला मिळते, अफलातून बॅटिंग. वाह, कमाल, वंडरफुल. ओहो, आपल्या क्षेत्रामध्ये विकेट साठी सुखरूप आहेत काय, पोचलेत काय? पायाला दुखापत झालीये, पुन्हा झट उठलाय, मनामध्ये जिद्द आहे. पण तिकडे जर आपण पाहिलं तर काय आताचा आउट, ओ यू टी आउट, आउट झालेत संदीप. पण संदीप साठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. जे काही शक्य होते कमी बॉल मध्ये ती धाव संख्या रचली आपल्या संघासाठी आणि इकडे मात्र माघारी येतोय. संदीप, आपल्याला उद्या देखील खेळायचंय, स्वतःची काळजी घ्या. आकाश आलाय नेक्स्ट बॅटर. मॅजिक बॉल ऑन होतोय. मॅजिक बॉल महत्वाचं आहे. वर्णन केलं चंद्रकांत शेट्टे सरांनी, वर्णन केलं या बॉलचं सुपेश कामेटकर सरांनी. अर्थातच सबसिडीचा खेळ ज्या प्रकारे असतो त्या प्रकारे हा बॉल असणार आहे. चला चला, स्पीडअप करा, स्पीडअप स्पीडअप. लेग साइडच्या दिशेने खेळलेत. पुन्हा एकदा आणखी एक सिंगल रन पुढे जाईल. मॅजिक बॉल होता, मॅजिक बॉल मध्ये 2 रन मिळणार आहेत. एक का डबल. फिर हेराफेरी बघितलं असेल आपण, फिर हेराफेरीमध्ये एक का डबल करण्याच्या चक्कर मध्ये संपूर्ण लॉस होऊन बसलेत. यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल लेफ्ट बॅटर होते, लेग साइडला भिरकावलाय. एक का डबल, 2 का चौबल आणि दोनाचे झाले 4. दोनाचे 4 होताना पाहायला मिळालेत. 1 शॉट डबल करण्याच्या प्रयत्नामध्ये एक अपूर्ण धावसंख्या, म्हणजे 2च रन मिळणार आहे. ओके, षटक समाप्ती 3 षटक आणि रन झालेत 48. चांगली धावसंख्या. चला स्पीडअप करा लवकर. चला, इनिंग मध्ये टॉस आहे. सप्पे भारी आणि लवलेन. 48 सप्पे भारी आणि लवलेन टॉस साठी प्लीज कम टू स्टेज. सप्पे भारी 48, सप्पे भारी आणि लवलेन टॉस साठी या. तू कॅप्टन प्लीज, आपण लगेच टॉस करू काही क्षणात. नेक्स्ट कॅप्टन लवलेन. लवलेन कॅप्टन प्लीज स्टेजवर या. लास्ट ओव्हर, पहिलाच बॉल फुल टॉस आहे. फटका काहीसा फसला होता पण 2 धावा पुन्हा होत आहेत. ओहो ओहो ओहो, नाईस 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 नाईस, क्या बात आहे. या खेळाडूचं कौतुक आहे. तुषार काय चालाकी दाखवतोय, काय तत्परता आहे त्याची. आकाश, तुषार आणि आकाश, तुषार पण हुशार आहे. म्हणजे सगळेच खेळाडू यांचे रन घेण्यामध्ये माहिर आहेत. लवलेन कॅप्टन आपण देखील या. लवलेन कॅप्टन.
स्टेप आउट खेळायचा होता. अपील होतीये आणि काय निर्णय कळवतात आमचे पंच विचार करतील. लवलेन कॅप्टन प्लीज स्टेजवर यायचे. वेट, दोन्ही कॅप्टन प्लीज थांबायचे. काही क्षणातच लगेचच आपण टॉस करणार आहोत. तिकडे विकेटची सांगता होते. उर्वरित काहीसे बॉल राहिलेत. षटक क्रमांक 4 प्रगती पथावर बॉल राहिले 4. नेक्स्ट बॅटर हर्षल देखील रनिंग करतात काय, पळतात काय जोरात वेगाने. हर्षल गेलेत मैदानात. लास्ट 4 बॉल. स्कोर आहे 50. अर्धशतक 51. 51. लेग साइडला भिरकावलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून पहिल्याच बॉल वरती एक जबरदस्त प्रहार केलाय आणि ही बाउंड्री हर्षलच्या बॅट मधून आला. हर्षल आणि येत्या क्षणी आघाती. चौकार 4. शेवटचे बॉल राहिले 3. 55. नाईस बॅटिंग यार. पुन्हा एकदा उडवलाय, बिरकावलाय लॉग ऑफच्या दिशेने. 1 बाउन्स बॉल थांबवला जातोय. 1 रन कंप्लीट, 2 रन कंप्लीट. बघता क्षणी 3 धावा. काय रनिंग आहे बाबा यार, डेंजर. आकाश पहिला आला. अक्षयची रनिंग पाहिली, प्रफुल्लित केलं, प्रभावी केलं. अक्षयच्या पाठोपाठ शेवटचे दोन बॉल, एक बॉल सॉरी. त्याच्या पाठोपाठ आला तुषारची रनिंग पाहिली. आकाश देखील त्याच्यापेक्षा हुशार आकाश आहे. शेवटचा बॉल होता आणि तिकडे मात्र विकेट दिली. पण चांगली बॅटिंग झाली आहे. रन झालेत 58. 59 टार्गेट. चला टॉस करूयात. चला या सप्पे भारी कॅप्टन आहेत. कॅप्टन नेम दाऊद आणि एका बाजूला आहेत निखिल. ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. टॉस केला जाईल. कोण येते? सुपे सर आपण या, टॉस करूयात. हॅलो, कॉल करतायत दाऊद सप्पे भारी. टॉस केला जातोय. हेड कॉल केलाय अँड काय आहे, टेल आलाय. म्हणजे निखिल टॉस तर एकंदरीत जिंकलाय. निखिल कॅप्टन म्हणून काय निर्णय घेणार आहात? बॅटिंग करण्याचा हे करेल मी, निर्णय घेईल. एकंदरीत कालपासून आपण क्रिकेट पाहताय, ही क्रीडा स्पर्धा खेळताय. काय विचार आहे बॅटिंग करत असताना? 4 ओव्हरला किती धावसंख्या रचू शकता तुमचा संघ? माझ्याकडे पूर्ण यंग जनरेशन साईड आहे. त्यामध्ये मी असं विचार करेल की म्हणजे 40+ टार्गेट मी अचीव करायला प्रयत्न करेल. क्या बात आहे. 40 धावसंख्या रचण्याचा विचार आहे. एकंदरीत जर म्हटलं तर आता ही टुर्नामेंट एक चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, एक चांगलं दर्जेदार आयोजन आहे. म्हणजे मुंबईच्या वर्तुळात अंडरआर्म क्रिकेटमध्ये प्लास्टिक बॉलचं क्रिकेट देखील लक्ष वेधले. केवळ लक्ष वेधलं नाहीये तर ग्लॅमर आहे या क्रीडा स्पर्धेला देखील. मोठमोठी पारितोषिक आहेत. कसं पाहता या टुर्नामेंटकडे, या ऑर्गनाइज कमिटीबद्दल काय सांगाल? ऑर्गनायझरनी खूपच मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली, त्यामध्ये मी काय बोलू नाही शकत. पण शिवांश नाव्या हे सध्या एवढी नावाजलेली टुर्नामेंट आहे. ह्या वर्षी मी बघतोय म्हणजे आमचं सेकंड टर्म आहे, त्याच्यामध्ये त्यांनी चांगलंच अरेंजमेंट केली आणि चांगलीच टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात. त्याच्यासाठी हार्दिक आभार. धन्यवाद. निखिल आणखी एक आवर्जून प्रश्न विचारतो तुम्हाला. एकंदरीत निखिल देखील थोडंसं मनातून व्यक्त होत आहेत, त्यासाठीच तुम्हाला प्रश्न आहे. तुमचा संघ आहे, संघामध्ये इतर खेळाडू आहेत आणि त्याच्या पाठोपाठ आहे ना तुमचा चाहता वर्ग, समर्थक वर्ग बराच आहे इथे पाहायला मिळतोय. आणि तुमचा एक वेगाचा चाहता वर्ग आहे. त्या चाहत्यासाठी 1-2 शब्द की तुमच्या संघासोबत उभे राहणार आहेत पाठीवर. बघा कसं आहे ना, आपल्या संघासोबत ज्यावेळेस आपला समर्थक असतो ना, आशीर्वाद असतात. त्या आशीर्वादांमुळे कधी कधी आपला गुड लक फॅक्टर चालू होतो. मॅच देखील कधी कधी विजयाच्या वाटेवर जाते. काय सांगाल चाहत्यांबद्दल? मी माझी बॅटिंग आणि माझ्या मुलांना तेच सांगेल की म्हणजे आपला
जे स्कोर आपण उभा करू त्याच्यामध्ये आपल्याला 100% द्यायचं आहे आणि आपण टीम विन व्हायच्या हिशोबाने खेळायचं आहे. क्या बात आहे निखिल. चला भरपूर आभार आहे तुमचं. दाऊद आपण एकंदरीत टॉस जिंकला असता काय डिसिजन घेतला असता? आमचा डिसिजन फिल्डिंगचाच होता, कारण आम्ही टॉस जिंकून फिल्डिंग घेणार होतो. त्यांना कमीत कमी स्कोरमध्ये थांबवायचे आमचा डिसिजन आहे, कारण आमची फिल्डिंग चांगली आहे, त्याच्यामुळे आम्ही फिल्डिंगच घेणार होतो टॉस जिंकून. टुर्नामेंट बद्दल एकंदरीत काय सांगाल? टुर्नामेंट तर विकी भाऊ आणि अमीन सरांनी लई मोठी टुर्नामेंट ऑर्गनायझन केली आहे आणि आम्हाला संधी दिली या टुर्नामेंटमध्ये. गेल्या वेळेस आम्ही खेळलो नव्हतो, पण यावेळेस आम्हाला चान्स भेटला आणि आम्ही 100% देण्याचे प्रयत्न करणार आहोत या टुर्नामेंटमध्ये. अर्थातच दोन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळत होते आणि जाऊयात लगेच मैदानाकडे. एक महत्वपूर्ण मॅच, एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो जाऊयात मैदानाकडे. लेट्स प्ले गेम ऑन. नेक्स्ट इनिंग. मोठ्या धावांचा संघर्ष वाटायला आलाय. पाठलाग करावा लागणार आहे. पहिल्या डावामध्ये रचलेली धावसंख्या तिच्या पाठलागाचा विचार करत दोन धडकेबाज बॅटर इकडे सोडले जात आहेत. मॅच ऑन झाली आहे. स्ट्रायकर आहेत गणेश, नॉन स्ट्रायकर आहेत गुड्डू. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलं तर इकडे सिंगल. 2 रन. चला थोडं घाई करा, घाई करा. हॅलो. या वेळेला जर आपण पाहिलं तर एक चांगला स्पेल पाहायला मिळतोय. येतोय डॉट बॉल. बॅटिंग करावी लागणार आहे. मोठ्या धावांचा पाठलाग करायचंय तर बॅटचा फ्लो ओपन करावा लागेल. पहिल्या धावांपासूनच, पहिल्या बॉल पासूनच संघर्ष वाटायला आहे. फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. ओहो, व्हेरी नाईस थ्रो यार. हे कोणता भाई? वन्स मोर. आकाश, अक्षय, तुषार. कोणता? आकाश. हॅलो, स्वागत आहे. उपस्थित होत आहेत सन्माननीय संकेत कदमजी, अर्थातच विकी कदम यांचे बंधू आहेत. आज प्लास्टिक बॉलची क्रीडा स्पर्धा आहे ना, प्रत्येकाला या क्रीडा नगरीमध्ये आवर्जून येण्यास भाग पाडते आणि लांबचा प्रवास केलाय. अर्थातच देवगडहून आलेले संकेत कदमजी, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर 33 स्पोर्ट्सचे आपण सर्व आहात. त्या परिसरामध्ये आपलं स्पोर्ट्स देखील आहे आणि स्वतः एक वैयक्तिक आयुष्यामध्ये चांगले क्रिकेटर आहात. त्यामुळे नक्कीच क्रिकेटशी जोडलेलं नातं आज तुम्हाला इकडे मैदानाकडे घेऊन आले. मनपूर्वक स्वागत. 1 to go. या वेळेला जर आपण पाहिला फटका बसला आणि आकाश आलेला. गणेश आउट झाला. चतुर पॅडी होते तिकडे कॅच साठी. काय जबरदस्त टीम बांधणी केली आहे सुनाबट्टी वडा संघाने. नेक्स्ट बॅटर विशाल, सुनाबट्टी. हॅलो. अर्थातच आपण प्लास्टिक बॉल क्रीडा स्पर्धा पाहतोय, पण मुंबई अंडरआर्म क्रिकेटमध्ये ज्यावेळेस आपण पाहिलं तर टेनिस बॉल मुंबई अंडरआर्मचं ती क्रीडा स्पर्धा देखील अनेक जण खेळत आलेत आणि त्यामधील सर्वात जुना जाणता जो संघ आहे ना मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटमधला रेम्बो वडा, हा संघ अतिशय नावाजलेला संघ आणि त्यातील खेळाडू आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतात. म्हणजे एकंदरीत सागर निवाते सोबत देखील या खेळाडूने किंवा प्रवास केलाय. तुषार गोलंदाजी करतायत, जबरदस्त. क्या बात आहे तुषार. तुषारकडे म्हणजे प्रत्येक बॉलचा फॉर्मॅटचा गेम आहे.
यावेळेला हिट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफच्या दिशेने. ओहो आकाश, वरती अंतरिक्ष होतं आणि खाली जर आपण पाहिलं तर आकाश होते. बघा वरती अंतरिक्ष आहे. साहिल नेक्स्ट बॅटर. रन जर आपण पाहिलं तर 7 या अंकावरती धाव फलकाला कुठेतरी कंट्रोल केलाय, स्थिरावलाय, थांबवलीये धाव फलक. मोठा धाव फलक पुढे घेऊन जायचे, एक मोठी धावसंख्या रचायची आहे. प्लास्टिक बॉल, कवटी बॉल. खोलब्या टप्प्याचा बॉल स्क्वेअर लेगला खेळले, तिकडे मात्र प्लेयर आहेत. फेकी केलाय. ओ जबरदस्त, या फिल्डिंग फॅक्टर खूप छान आहे यांचं. या संघाचं एक वैशिष्ट्य राहिलंय म्हणजे आलेला बॉल प्रॉपर बॉलिंग एंडला, स्ट्राईक एंडला थ्रो दिला जातोय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये, सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल मात्र कुठेतरी आलाय. पुन्हा एकदा उडवलाय बॉलला, लॉंग अपच्या बाहेर पाठवलाय आणि बॉल जातोय सीमारेषा पार. चौकार, 4 रन. सीमारेषा पार. रन सलग 13. 1 to go. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. पुन्हा 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 भिरकावला जातोय, लॉंग ऑफच्या बाहेर पाठवलाय, बाउंड्रीची लाईन ओलांडली आणि या वेळेला पुन्हा एकदा म्हणावं लागतंय सीमारेषा पार. षटकार. पहिला होता चौकार आणि आता आलाय षटकार. रन झालेत 19. 2 ओव्हर 19. आमच्या सोबत कॉमेंटेटर कार्तिक देखील तयार होत आहेत. सुरू करा कार्तिक, आपण देखील. आता गरज आहे 10 बॉल 40. एका बॉलला चौकार, प्रत्येक बॉलला चौकार मारायचा आहे. यश गोलंदाज. खूप मोठी मॅच आहे. यश यश ओहो, वेल बॉल. जागा बनवून खेळायचं होतं, डॉट बॉल. शेवटचे 9 बॉल. पुन्हा एकदा फटका मात्र थोडासा जवळपासच राहिलाय. ये आकाश है भाई, जिस तेजी से भागा उस तेजी से उसने थ्रो भी दिया है और प्रॉपर एंड पे विकेट की संभावना थी, बच गए, अपने क्षेत्र में सुखरूप पहुंच गए. एक काफी बेहतरीन फील्डिंग फैक्टर, एक काफी इंटरेस्टिंग मैच, एक बड़ा मुकाबला, एक बड़ा संघर्ष, एक बड़े रनों की चुनौती है. आगे बढ़कर खेलना चाहा और इस बार स्टंपिंग आउट स्वरूप में इस बैटर को बाहर जाना पड़ेगा. विकेट एंड ऑन होता हुआ मैजिक बॉल. यह मैजिक बॉल काफी महत्वपूर्ण रहा है पूरी टूर्नामेंट में. एक काफी अच्छी संकल्पना को लेके, इस मैजिक बॉल को लेके इस टूर्नामेंट में इस ऑर्गेनाइज कमेटी के तारीफ करूंगा, इस ऑर्गेनाइज कमेटी का, जो ये मैजिक बॉल का उन्होंने. आर्यन आए नए बल्लेबाज. नेक्स्ट बैटर आर्यन. अब कुछ ही गेंदों का खेल बाकी रह चुका है. एक बड़ी धाव संख्या को अभी भी हासिल करना है, एक बड़े लक्ष्य को हासिल करना है. एक बड़ा लक्ष्य हासिल करते हुए एक संघर्ष. अभी भी गेंदें बची है इस ओवर की 2. ये 2 मैजिक बॉल ऑन है. इस आने वाले 2 मैजिक बॉल में अगर कुछ ही कर पाते हैं तो भी मैच का गणित है, मैच का समीकरण अभी भी बदलने वाला नहीं है. लास्ट 2 बॉल पे 2 6 अगर छोड़ते हैं तो ओहो मॅजिक. आणि या वेळेचा बॉल लॉंग ऑफच्या बाहेर पाठवलाय, आलाय षटकार. आणि अंडरआर्म क्रिकेट मध्ये मिळत आहेत 12 धावा. एका बॉलला 12 धावा पाहिल्या होता का? नाही पाहिलेल्या ना, पाहिलेत आपण. कोणी केले, साकारले?
ते सत्यात उतरवलंय. विकी कदम आणि अमीन इनामदार आणखी गणेश कोकाटे आणि विकास सिंग. म्हणजे बघा एक बॉल मध्ये 12 रन देण्याचं त्यांचं शौर्य पाहायला मिळालंय. बीसीसीआय, MCA, ICC यांना देखील ही कल्पना सुचली नसेल. इथे पाहायला मिळते. रन झाले 33. अजून एक षटकार आला तर मॅच येऊ शकते. पण डॉट बॉल. आता मात्र गरज आहे 5 बॉलला. पुष्पा किती? पाच बॉल आणि गरज आहे 26. 5 बॉल 26. चला मागे या. स्पीड अप. बॉलर सागर उर्फ सॅगी. शेवटचे 5 बॉल. अजूनही 26 धावांचा पाठलाग करायचंय. पण यार मॅजिक बॉलला जबरदस्त हिट केला. संघ जरी अजूनही विजयाचा उंबरठ्यावर नाहीये, पण तो मॅजिक बॉलला जो काही षटकार मारला ना त्या बॅटरने, कोण होता? आर्यन. मॅजिक बॉलला तू मॅजिक दाखवलीस. फुल टॉस बॉल जबरदस्त समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलाय. प्लेयर येत आहेत. एकाकडनं चुकी दुसऱ्याने कव्हर केली. फेकी देखील झाली. क्रिकेट हे जे मित्र हो सांघिक म्हटलं जातं क्रिकेटला. प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहेत. एकाची चुकी लगेच दुसऱ्याने भरून काढायची, बॅकअपला यायचं. मित्र हो केवळ क्रिकेट नव्हे, आयुष्य देखील असंच करा. आपल्या सोबत असलेला मित्र ज्यावेळेस अडचणीत आहे, कुठेतरी तोल जातोय ना, बॅकअप द्या, त्याला पुश करा, ढकला पुढे. आयुष्य त्याचं पुढे मात्र कुठेतरी सुखरूप होईल आणि त्याच्या आयुष्यातील जीवनात आनंद येईल. क्रिकेट असो, कोणतंही जीवन असो, कोणतंही क्षेत्र असो, त्यामध्ये आपल्या मित्राच्या पाठीशी उभे राहा. दरम्यानचा बॉल जर आपण पाहिलात ना, व्हाईट बॉल. चला अधिक चर्चा नको. प्लीज बॉलिंग टीम. चला निर्णय झाला अभिषेक सर. ओके येस प्लीज. चला नो आर्ग्युमेंट. सागर या मागे. व्हाईट बॉल. चार बॉल अजूनही 23 धावांचा पाठलाग करायचंय. 4 बॉल 23. मॅच फसते. मोठी मॅच आहे अजूनही. षटकार मारले ना चारही बॉलला मॅच होईल. सलगचे 4 षटकार मॅचला विजय मिळवून देतील. यावेळेला पुन्हा एकदा उडवलाय. ओहो फिर से एक बार वही पे है आकाश का शानदार प्रदर्शन. आकाश काफी अच्छा प्रभावी करते हुए इस प्लेयर ने. अंतरिक्ष के नीचे ही खड़े आकाश. काफी अच्छा प्रदर्शन रहा आकाश का फील्डिंग के बारे में. लास्ट 3 बॉल. आखिरी 3 गेंदें शेष है. आने वाले 3 गेंदों में अभी भी एक बड़े रनों का पीछा करना है. फुल टॉस बॉल. कैच तो बना है वहां पर, बट नो बॉल का इशारा आते हुए नो बॉल. और स्ट्राइक एंड पे फेंका है. सेफ है या विकेट है, कुछ ही पलों में अंपायर द्वारा घोषित किया जाएगा. यस नो डाउट डेफिनेटली बैटर रन आउट. बॉल काउंट हो. रन आउट. बॉल काउंट, रन काउंट, विकेट काउंट. आखिरी 2 बॉल.
लास्ट 2 बॉल, रन्स जरूरत है. 42 रन झाले. 42. व्हाईट बॉल. येस, परत व्हाईट बॉल घेतला आता मगाचा ना. ओके, 1-2 गोळे. व्हाईट बॉल नंतर काउंट झाले 2 रन. हा बरोबर आहे. नो बॉल पण आता काउंट झालाय. 2 बॉल बाकी आहेत. लास्ट 2 बॉल. अलकेश स्ट्राईकला. मित्रांनो पडद्यांवरनं बॉल आपला हात काढा. मित्रा पर्दे दूर रहा भाई, पर्दे से दूर रहो. पर्दे के पीछे क्या है, पर्दे के पीछे बाउंड्री और षटकार है, तो थोड़ा पर्दे से दूर रहो. लास्ट बॉल. ओहो, आणि या वेळेला पहिला मॅच विजयी करतायत टीम आहे विनिंग टीम, अर्थातच चुनाभट्टीचा संघ विजय होताना पाहायला मिळतोय. NKM हा संघ जिंकलेत. अभिनंदन. हॅलो, चला मॅन ऑफ द मॅच संदीप. संदीप या मॅन ऑफ द मॅच. विनिंग टीम संदीप मॅन ऑफ द मॅच. संदीप यायचे. लुझिंग टीम देखील कळवायचंय. लुझिंग टीम कोण आहे? पुष्पा, लुझिंग टीमचे कोण आहेत? हॅलो संदीप प्लीज थोडं लवकर या, आपले मॅन ऑफ द मॅच घ्यायची आहे. साहिल, साहिल आपण देखील यायचे. लुझिंग टीमचे मॅन ऑफ द मॅच आहेत. एक चांगली बॅटिंग आज आपल्याला संदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. ज्यांना पुरस्कृत केलं जाईल प्लीज मॅन ऑफ द मॅचची किट द्यायची आहे. वेल प्लेड. चिराग सावंत आपण या. चिराग या, एडिटर आहे, चांगले रील्स बनवत आहेत गेले अनेक दिवस, आणि चिराग यांच्याकडनं साहिल, लुझिंग टीम साहिल आपण देखील या. लुझिंग टीम साहिल आपण देखील या. साहिल लगेच या. साहिल, साहिल, साहिल आहेत काय? साहिल या. चंद्रकांत, टीम चंद्रकांत, रामचंद्र क्रीडा मंडळ. ओके, रामचंद्र क्रीडा मंडळाचे साहिल सन्मानित केलं जात आहे. आणि तर धन्यवाद. जाऊयात लगेच आता मैदानाच्या दिशेने. नवीन मॅचची सुरुवात होते. घेऊन जातो व्हॉइस ऑफ आपल्या मुंबई प्लास्टिक बॉल क्रिकेटचा एक गोड आवाज. व्हॉइस ऑफ डिलाय रोड. केवळ डिलाय रोड, व्हॉइस ऑफ वरई, पण तो केवळ वरईचा आवाज नाही, संपूर्ण मुंबईकरांचा आवाज आहे. मुंबईपर पसरलाय. हॅलो, अरे प्लास्टिक बॉलचा आमचा चंदू सर आहे तो. येस येस, नो डाऊट. तर घेऊन जातो सुपेश कामेटकर सरांकडे. प्लीज ओव्हर टू सुपेश सर. धन्यवाद विशाल सर. जाऊया पुन्हा आपण मैदानाकडे. या दुसऱ्या रचनेकडे आपण वळतोय. शिवांश नवव्या रॉयल पुरस्कृत रॉयल चषक 2026 भारतातील सगळ्यात मोठी अंडरआर्म प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा पाहायला मिळते, अनुभवायला मिळते. पहा या स्पर्धेचं क्रिकेटचं समीकरण काय पाहायला मिळतंय. टॉस जिंकलाय इथे टीम, टॉस जिंकलाय टीम लवलेन या संघाने. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. प्रथम आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानात दाखल होत आहेत. एका बाजूला पाहिलं तर निखिल पाहायला मिळतील, दुसऱ्या बाजूला पाहिलं आयुष पाहायला मिळतील. आणि आपला 12वा अतिरिक्त खेळाडू कंपल्सरी दोन्ही संघाचे पाहिजेत. दाऊद, टीम सप्पे भारी, आपला 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. चला काही करा प्लीज. या सप्पे भारी बसा इथे, पाठच्या चेअरवर बसा. गोलंदाजाचं नाव सांगा. टीम लवलेन संघ, आपला देखील 12वा खेळाडू आलेत का? थँक्यू. पहिली आघाडीची जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. अर्थातच निखिल आणि आयुष. निखिलकडे पाहिलं तर जुने जाणते खेळाडू आहेत. मुंबईमध्ये त्या खेळाडूची चर्चा केली जाते. चर्चा नेहमीच रंगली आहे, कारण की त्याच्याकडे प्रामुख्याने कशासाठी पाहिलं जातं माहिती आहे का प्रेक्षकांनो? तो आता थोड्या वेळात मैदानामध्ये धावणार. ते फक्त त्याची रनिंग बिटवीन द विकेट पहा.
धावण्यामध्ये सर्वात चपळ आहे तो म्हणजे निखिल. संपूर्ण मुंबईमध्ये जो चोरट्या धावा काढतो, पळतो, धावतो, सांगूया. चला टीम मीटिंग घेऊ नका. सप्पे भारी दाऊद कर्णधार 15 मिनिटांचा अवधी असेल. पहा 10ला 2 मिनिटं बाकी आहेत. अंपर्स लक्ष द्या. बरोबर 10 वाजता पहिला बॉल पडेल. 10:15 पहिली इनिंग कंप्लीट होईल. याची देखील आपण नोंद घ्या. अंपर चला बॉल घ्या. बॉल आवाज थोडासा कमी करा. आवाज डीजे मास्टर, ओ डीजे मास्टर थोडासा आवाज कमी करा. थोडासा आवाज कमी करा. आवाज कमी करा. हॅलो हॅलो. हा बस बस. हा ठीक आहे. एवढा आवाज भरपूर आहे ना. थोडस आवाज अजून कमी कर. हॅलो हॅलो 1 2 3 माईक चेक चेक चेक. हॅलो. हा बस झालो बस. जाऊया आपण मॅच क्रमांक 2 कडे. गट क्रमांक जर पाहिला जे आपल्याला पाहायला मिळतोय, आपलं माफ करा आय पाहायला मिळतोय. रामचंद्र क्रीडा मंडळ पहिला सामना हारलेत. NKM संघाने पहिला सामना जिंकलाय. दुसरा सामना पाहिला सप्पे भारी आणि लवलेन या 2 संघांमध्ये पाहायला मिळतोय. टॉस जिंकलाय लवलेन या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. सप्पे भारीचे गोलंदाज पहिला दाखल होताना पाहायला मिळतात. बॉलर्स नेम बॉलरचा 12वा खेळाडू. चला या टीम सप्पे भारी आपला 12th मॅन खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. लगेच पाठवा. कुठे आहेत आपले 12th मॅन खेळाडू? बाजूला बसलेत. सांगायला सांगा नाव काय बॉलरचं. गोलंदाजीसाठी नासिर दाखल झालेले आहेत. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज पाहायला मिळतील. जाऊया पहिल्या षटकाकडे. पहिलं षटक पाहायला मिळतोय. फलंदाजी स्ट्राईक वरती जर पाहिलं तर आयुष पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईक वरती पाहिलं तर निखिल पाहायला मिळतील. पहा काय स्पर्धा पाहायला मिळते. भारतातील सर्वात मोठी प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. पुढे येऊन मारणे शफल झाले. समोरच्या दिशेने खेळाडू आहेत आणि इथे पहिल्या बॉलवरती खेळी समाप्त झाली आहे. मैदानाच्या बाहेर यावं लागेल. अर्थातच आयुष गोल्डन डकचे शिकार झालेत. पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न फसला आणि इथे विकेट पाहायला मिळते. विकेटचं पतन झालंय. गडी बाद. चला बॅटर क्रमांक 2 मैदानात दाखल करा. बॅटर मैदानाच्या बाहेर येऊ नका. बॅटर मैदानाच्या बाहेर येऊ नका. जाऊ देत. जाऊया आपण बॅटर क्रमांक 2 कडे. बॅट्समन कोण आलेत? विनीत आलेत. पहा विनीत यांची ताकद या मैदानामध्ये पाहायला मिळेल. कशा प्रकारे फलंदाजी करतायत. कारण की यंग टॅलेंट आहे. कारण की निखिल यांनी सांगितलं की माझी आता संपूर्ण टीम आहे ती यंग टॅलेंट आहे. त्याच्याकडे पाहिलं जाईल. त्यांचा क्रिकेट आपल्याला पाहावे लागेल. कारण की लवलेनमध्ये पाहिलं तर सातत्याने स्पर्धा होत असतात प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेच्या. आणि ते मोठे आयोजक देखील आहे लवलेनवाले. आमदार चषक आम्ही नेहमीच पाहिलं. यावेळेस देखील प्लास्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा दिमाखात साजरी करण्यात आली होती. आणि यावेळेस ही स्पर्धा खेळण्यासाठी बांद्रा विभागामध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. पहा बॉल स्लोवर टाकलाय. बॉल कट केलाय. एक्स्ट्रा कव्हर्समध्ये खेळाडू आहे आणि माझं लक्ष फक्त कोणाकडे आहे ते म्हणजे निखिल यांच्याकडे लक्ष आहे. पहा कसे पळालेत. क्विक धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्यात. 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 1 टाकलं जातंय. हाताळलं जातंय. 1 विकेट जरूर गेलाय टीम लवलेन पॅकर या संघाचा. परंतु कमबॅक कसं करायचं ते लवलेन या संघाला नेहमीच आपण पाहिलंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा होताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस, उद्या अंतिम दिवस. पुन्हा एकदा बॉल टॅप केलाय. खेळाडू खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मागून जोरवरून खेळाडू आलेत, धावत आलेत, पळून आलेत एक्स्ट्रा कव्हर्स मधून आणि इथे 2 धावा कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. कारण की पाहिलं तर विनीत थोडेसे दृष्टपुष्ट आहेत त्यामुळे थोडे पळणार नाहीयेत. परंतु एका बाजूला जर पाहिलं ना तर निखिल हुसेन बोल्ट आहेत. पळतील, धावतील, आपल्या संघासाठी धावा काढतील. आणि निखिल यांना समोरच्या बॅटरची देखील काळजी करावी लागेल. ते कशा प्रकारे त्यांना सपोर्ट करतायत, ते कशा प्रकारे पळतायत हे देखील आपल्याला पाहावे लागेल. जाऊया मैदानाच्या दिशेने. बॉल क्रमांक 4 कडे आपण जाऊया. षटक क्रमांक 1 इथे हाताळला जात आहे.
पुन्हा एकदा मोठा फटका समोरच्या दिशेने खेळाडू आहेत, फंबल झाले, 2 धावा कंप्लीट. निखिल पळणार नाहीत आता, त्यांना देखील माहिती आहे मी पोचेन, परंतु समोरून विनीत यायला पाहिजे. जर विनीत नाही आले तर विकेट मिळेल. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल, धावसंख्या पहिली धावफलकावरती जाऊन पोहोचते. 1 to go असेल सर. शेवटचा बॉल पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 6 या आकड्यावरती. स्कोरर आपण लक्ष द्या आमच्याकडे. स्कोरर तुम्ही लक्ष ठेवा आमच्याकडे. आम्ही स्कोर विचारू तेव्हा तुम्ही आम्हाला लगेच स्कोर सांगा, ही विनंती असेल. नाहीतर तो पुन्हा एकदा बॅकफुटवरती येऊन मारण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय अलॉंग द कार्पेट, डाऊन द ग्राउंड, आणि इथे बघा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. निखिल पळाले, धावलेत, पळाले. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेने धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक 1 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या पहिली धावफलकावरती 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. उद्याच्या दिवसामध्ये विनंती असेल, विकी कदम आम्हाला पोडियम माईक पाहिजे अशा प्रकारे, जो ट्रिपल एस ने ठेवलाय तो. आम्ही कुठेही जाऊन उभे राहू कानकोपऱ्यामध्ये, आम्हाला शोधूच नका. असा पोडियम माईक आता येईल, हळूहळू येणार. हा माईक देखील पाहायला भेटेल कॉमेंट्री करताना, आणि केबिन देखील पाहायला भेटेल, म्हणजे जेणेकरून प्रेक्षकांचा आवाजच येणार नाही माईकमध्ये, फक्त कॉमेंटेटरचाच आवाज ऐकायला भेटेल. होतील या प्लॅस्टिक बॉलमध्ये बदल, होतील आणि 100% होतील, यात काही शंका नाही आहे. बॉलर क्रमांक 2 मैदानात दाखल झालेत. गोलंदाजाचं नाव दाऊद, संघाचे कर्णधार, कॅप्टन लेडीग ऑफ द फ्रंट. इथे मात्र निखिलच्या बॅट मधून आलाय लांब लचक धमाकेदार विस्फोटक षटकार पाहायला मिळतोय. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार. विनी त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. माफ करा, निखिल अजून नॉन स्ट्राईक वरती उभे आहेत. अजून एक पण बॉल नाही खेळलाय, एक पण बॉल नाही खेळलाय, फक्त पळतोय संघासाठी, धावतोय. दाबावे लागेल. विनीतच्या बॅट मधून पहा किती मोठा षटकार पाहायला मिळतोय. ताकद आहे विनीत त्यांच्याकडे आणि त्याचा फायदा केलाय. पुन्हा एकदा बॉल खूपच यष्ट्यांच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉल घोषित केलाय. एक धाव अतिरिक्त जोडली जाईल धावफलकावरती. पुन्हा एकदा सन्मान दिलाय. चांगला टप्पा पाहायला मिळाला. अकुट टप्प्याचा बॉल होता बघा. निखिल बघा अर्धवट जातोय, तितकाच अर्धवट पुन्हा पाठी देखील पळू शकतो. धावतोय, संघासाठी धावावे लागणार, त्याला पळावे लागणार. आता पाहूया बराच कालावधीनंतर बॉल क्रमांक 3 चा सामना करेल. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. निखिल पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतायत. सिंगल डबलने सामना चालवतायत का मोठे फटकेबाजी करतायत. बॅकवर्ड मध्ये बॉल मारलाय, पाहूया बॉल जातोय. हो येस, इथे बॉल चाललाय घोषांक धावसंख्येमध्ये. एकेरी धाव इथे प्राप्त होताना पाहायला मिळते. चार बॉलचा खेळ झाला, शेवटचा बॉल असेल. थोडं थांबायचं गोलंदाज, पंचांकडे बघा, प्लेअरकडे बघा, दोन्ही रेडी आहेत का, त्यानंतर आपण गोलंदाजी करा. गोलंदाजीसाठी गोलंदाज दाऊद पाहायला मिळतात. कॅप्टन लेडीग ऑफ द फ्रंट गोलंदाजीसाठी आलेत, षटक क्रमांक 2 घेऊन आपल्या संघासाठी. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढे आले, शफल झालेत. पाहिला तर बॉल कार्पेटच्या साह्याने मागे धाडलाय, परंतु इथे 2 धावा कंप्लीट केल्या जातील. धावतायत, पळतायत, चांगल्या धावा पाहायला मिळतात. रनिंग बिटवीन द विकेट पहा, दोघांकडनं किती मस्त पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मधील शेवटचा बॉल असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेत, फक्त दिशा दिली आहे. खेळाडू बॉलवरती येतील तत्पूर्वी 2 धावा देखील पूर्ण केल्या जातील. फेकी देखील पहा, किती अप्रतिम फेकी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या पहिली धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे, ती म्हणजे 22. 22 धावसंख्या पाहायला मिळते. प्लीज विनंती असेल, लॉंग ऑफलाचे खेळाडू उभे आहेत, त्यांनी थोडं मागे राहायचं. पांडे आपल्या खेळाडूंना थोडंसं मागे घ्या. पांडे आपल्या संघाला थोडं मागे घ्या. कोणीही त्या कार्पेटवरती हात ठेवू नका, विनंती असेल आपल्याला. धन्यवाद. कशावरती? वायर लागत, टुर्नामेंट लागत एक सायन मध्ये. अजून काय हा ना, चालता चलात. कारण की आपल्या देवगडसून तुमचे बंधू इले आहेत, संकेत कदम हे दाखल झाले आहेत. त्यांचं स्वागत असा. देवगडचे चांगले फलंदाज, उत्कृष्ट बॅटर असत, यो वर्ष गाजवल्याने. आमचे विकी कदम यांचे बंधू असत.
ट्रिपल एस सिंधुदुर्ग जो ब्रँड अँबॅसेडर हैसर दाखल झालो वा बँड्राच्या क्रीडा नगरीमध्ये. नाव काय असा? यश गाडी. तुमका विनंती असा या आपण वरती या. ट्रिपल एसचो पहिलो वयलो ब्रँड अँबॅसेडर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जका डिक्लेअर केल्याने आमचे शैलेशजी पाटील आणि परागजी पाटील असो खेळाडू ही स्पर्धा खेळू किलो वा. शिवांश नाव्या रॉयल चषक 2026 आपला स्वागत असा. देवगडसून येले मी पण देवगडचो असं त्यामुळे चालायचा सगळा. उद्या पण भेट व्हात आपली. जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाज दाखल झालेत. पहा मोठा फटका पाहायला मिळतो. बॉल मैदानामध्ये थांबलाय आणि इथे झेल प्राप्त होताना पाहायला मिळते. विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 2 माघारी जाईल. अर्थातच सुमित याची खेळी समाप्त झालेली आहे. बॅटलक सुमित चांगली फलंदाजी केलं पण एक षटका ठोकला आणि आता मैदानामध्ये दाखल होतोय बॅटर हार्दिक पाहायला मिळतो, ज्याने जॉली स्पोर्ट्स क्लबच्या क्रिकेट स्पर्धेमध्ये सलग 6 बॉल वरती 6 षटकार ठोकले. तो हार्दिक मैदानात दाखल होताना पाहायला मिळतोय. पहा कशा टाळ्या वाजल्या जात आहेत. 2026 मध्ये एक मोठी स्पर्धा झाली डिले रोड मध्ये. त्या डिले रोड स्पर्धेमध्ये या हार्दिकने 6 चेंडूंवरती 6 लगातार षटकार ठोकले आणि एक विक्रमाची नोंद मात्र केली आहे. बॉल सांगतो लगेचच 2 बॉलचा खेळ मात्र झालाय. 3 बॉल झाले. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. छोटा डायनामाइट मैदानामध्ये दाखल झालाय. हार्दिक पाहायला मिळतोय. 2 बॉल झाले. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पहा हार्दिक मैदानामध्ये दाखल झाला. या स्पर्धेमध्ये देखील कामगिरी करतोय का पहा. आल्या आल्या मोठा फटका खेळलेत. बॉल थोडेसे फंबल झालेत आणि इथं 2 धावा पाहायला मिळतील. निखिल पहा, निखिल थांबावे लागेल आपल्याला. आपल्याला असंच नाव नाही पडलंय आणि आम्हाला प्रेक्षकांकडनं देखील काही माहिती आलेली आहे. 4 षटकं झाली का लगेचच मी ते सांगेन. मैदानाच्या बाहेर ज्यावेळेस निखिल येतील तेव्हा आपण ते अनाउन्समेंट करूया. तोपर्यंत जाऊया मैदानाच्या दिशेने. 3 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या पाहिली धावफलकावरती आणि आता इथे मॅजिक बॅटचा वापर केला जातोय आणि मॅजिक बॉलचा वापर केला जातोय. हार्दिक जर बॉल बाहेर षटकार ठोकला तर 12 धावा मिळतील. विकेट जर गेली तर 5 धावा मायनस होतील. आता कसं खेळायचं आहे, कसं या बॉलला फेस करायचं हे तुमच्या दोघांवरती डिसिजन आहे. तोपर्यंत जाऊया आपण पुन्हा बॉल क्रमांक 4 कडे. बघा डाऊन द ग्राउंड खेळले ते 1 धावा कंप्लीट केली जाते आणि पाठीमागे निखिल पहा 1+1 2 धावा आपल्याला ऍड करावे लागतील धावफलकावरती. 2 धावा ऍड करायचे स्कोरर. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. लवलेन एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे निखिल कांबळे पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल असेल षटक क्रमांक 3 मध्ये. मॅजिक बॉल अजून ऑन आहे. 2 धावा ऍड केल्यात. पुन्हा एकदा खूपच बाहेर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव म्हणजे 4 धावा इथे आल्यात. आता 1+1 2 धावा 4 धावा ऍड होतील धावफलकावरती. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलेत. पाहूया 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 आणि दशल सुटली आहे. पहा चुकी झाली आहे टीम सप्पे भारी. आता हा भारी तुमच्यावरती पडणार आहे. एकच धावले झेल पकडली असती ना दाऊद तुमच्या प्लेअरने तर 5 धावा मायनस झाल्या असेल लवलेन पॅकरच्या. परंतु इथे आता संधी मिळाली आहे. शेवटचा षटक असेल. बॅट आता बदलावी लागेल कारण की षटक क्रमांक 3 ची समाप्ती झाली आहे. धावसंख्या झाली धावफलकावरती 35 म्हणजे 5 जर मायनस झाले असते आता ते 29 धावा झाल्या असत्या लवलेन या संघाच्या. संधी मिळाली आहे निखिल कांबळे यांना. शेवटचं षटक असेल. निर्णायक षटक असेल. पुढील सामन्यासाठी तयार राहायचं टीम. NKM पांडे चुनाभट्टी संघ तयार राहायचंय. सामना झाला लगेचच आपला सामना खेळवला जाईल. विनर वर्सेस विनर याची देखील आपण नोंद घ्या. शेवटचं षटक निर्णायक षटक. गोलंदाज दाखल झालेत. गोलंदाज दाखल झालेत. फहाद आपल्याला पाहायला मिळतात. शिवडीमधील एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे सप्पे भारी. हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. दाऊद यांनी मात्र संपूर्ण एक खेळाडू एकत्रित केलं आणि इथे पहा बॉल जाईल का आणि इथे झेल पकडली जाते. विकेट आहे इथे आमचे आयोजक देखील उभे आहेत. लाईनीच्या भरपूर पुढे होते आणि इथे विकेट आपल्याला पाहायला मिळते. OUT विकेटचं पतन झालंय. निखिल यांची खेळी समाप्त झालेली आहे.
पहिल्या बॉलवरती पाहिलं तर पहिली झेल पकडली गेली आहे, विकेट मिळाली आहे. शेवटचे 4 बॉल दुसरे बॅटर मैदानात दाखल झालेत. दिनेश पाहायला मिळते, हिमेश मैदानात दाखल झालेत, लवलेन संघाचे खेळाडू. पुन्हा एकदा आडव्या बॅटनी पुन्हा एकदा खेळाडू आहेत. बॅक टू बॅक दुसरा विकेट देखील पाहायला मिळतोय. गोल्डन डकचे शिकार झालेत. हिमेश आलेत तसेच माघारी पुन्हा आता जातील बॅक टू पॅव्हिलियन. या चला मैदानाच्या बाहेर यायचं आहे. बॅटर क्रमांक पाहिले तर आता 4 मैदानात दाखल होतील. बॅटर आर्यन दाखल होतील. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न होता हिमेश यांच्या माध्यमातून, परंतु त्यांचा प्रयत्न फसला. वी शेप मध्ये लॉंग ऑन मध्ये खेळाडू तैनात होते, त्यांनी चुकी केली नाहीये. 35 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. पहा उर्वरित अजून 3 बॉलचा खेळ आहे. हॅट्रिक होईल का? आणि इथे 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 हॅट्रिकची संधी होती, परंतु झेल सुटली आहे. पहा हॅट्रिक झाली असती या स्पर्धेतील, फेकी केली आहे आणि इथं बघूया बॅट 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 उडाली आहे. पंचांनी आऊट दिलंय आणि त्या 2 धावा देखील कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरी धाव घेताना मात्र खेळाडू बाद होतील. हार्दिक येतील आता मैदानाच्या बाहेर. ज्यांच्या बॅट मधून एक विश्वविक्रम झाला होता प्लॅस्टिक बॉल अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये, 6 षटकार ज्याने ठोकले होते, तो हार्दिक मैदानाच्या बाहेर येतोय. अक्षय मैदानामध्ये दाखल होत आहेत. पहा 5वा खेळाडू देखील गेला बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या अजूनही पाहिली तर जाऊन पोहोचले ती म्हणजे 37 या धावफलकावरती. अजूनही एका धावेच, अजूनही बॉल किती झालेत? 3 बॉलचा खेळ झालाय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 2 टू गो असेल. षटक क्रमांक शेवटचा. सप्पे भारी विरुद्ध लवलेन पॅकर या 2 संघांमध्ये सामना पाहायला मिळतो. एका बाजूला लवलेन, एका बाजूला बघा पुढे आले आणि फसलेत. बॉल गेलाय 1 बाउन्स, सरळ सीमा रेषा पार. आलाय चौकार. 4 धावा. त्याचबरोबर देवगड वरून आमचे 2 खेळाडू आलेत. मित्रमंडळी आमचे आलेले आहेत. अभि सांगळे आणि त्याचबरोबर अभि देवगडकर आणि संदेश कदम. आपल्या तिघांना विनंती आहे, चला आपण या व्यासपीठावरती यायचं. सर्व मान्यवरांनी पहा क्षेत्ररक्षण बदललं आणि इथे झेल पाहायला मिळाली आहे. चुकी झाली. एक चौकार पाहायला मिळतो. तिने आमचे स्पर्धेचे आयोजक विकी कदम यांचे मित्र इथे दाखल झाले देवगड वरून. आपल्या तिघांना विनंती, आपण यायचं आहे व्यासपीठावरती या, कारण की मागच्या बाजूला जर पाहिलं तर तुमच्या देवगड मधील एक विस्फोटक फलंदाज पाठीमागे संकेत कदम देखील बसलेत. सर्व तिघांचं मान्यवरांचं हार्दिक स्वागत असेल. चला आपण जाऊया दुसऱ्या इनिंग कडे. एका षटकामध्ये धावसंख्या पाहिली, धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. स्कोर सांगा. 42, 43 धावा करायचे आहेत का? 41. ओके, 41 धावा झाल्यात. 42 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम. त्याचबरोबर दादू तानवडे, आपण देखील या क्रीडा नगरीत उपस्थित आहात. आपण देखील व्यासपीठावरती या. आमचे देवगडचे आमचे गाववाले असत, त्यांना विनंती या. दादू तानवडे, आपण लवकर आमच्या व्यासपीठावरती या. आपका विनंती केली या. आमचे आयोजक विकी कदम. सगळे आमचे देवगडचे गाववाले येले ते स्पर्धा पाहूक. त्यांना वाटतं प्लास्टिक बॉल खूप हलको गेम हा, परंतु बघा कसो गेम हा तो. मारूक ताकद लागता, डोक्याचा वापर करूचा लागता. टेनिस बॉल सारखी नुसती बॅट फिरवली आणि बॉल गेलो बाउंड्री लाईनच्या बाहेर, तसा चालत नाही सर. हैसर ताकद लावूची लागता, डोक्याचा वापर करूचो लागता आणि एकदम विचार करून सिंगल डबल या धावा काढूचे लागतात. उद्या संकेत कदम यांचो गेम पाहूक मिळत. टेनिस मध्ये आपण मारलात बरेचसे चौकार षटकार, परंतु है किती मारतास यात एक पाहूक वया. काय झालं? चला बॅटर मैदानात दाखल करा. टीम 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 सप्पे भारी. चला दोन्ही बॅटर पाठवा मैदानामध्ये. सप्पे भारी, दाऊद कर्णधार, विनंती आहे दोन्ही बॅटर लगेच मैदानात दाखल करा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल याची देखील आपण नोंद घ्या. धन्यवाद. सप्पे भारी, दोन्ही बॅटर्स आपण मैदानात लगेच दाखल करा. आपला एक प्रतिनिधी वर या. दोन्ही बॅटरची नावं सांगा.
साजिद आणि आकाश पहिली जोडी मैदानात दाखल होताना पाहायला मिळते. शिवडीचा संघ एक खुर्ची असेल तर पाठची खुर्ची घे, कारण की 42 धावांचा बाटला करायचा येणाऱ्या 20 बॉल मध्ये आणि पाहायचं, कारण की या स्पर्धेमध्ये जर गाववाल्यानं पाहिलाच ना, आमचे देवगडचे संकेत कदम असत, आमच्या गाडी असत, या स्पर्धेत इलेक्ट्रिक गाडी असा 2 व्हीलर बाईक मालिकावीरची संकेत चांगली बॅटिंग केलंस उद्याच्या दिवसात तर इलस ट्रेनने जाशील बाईकने घराकडे, पण ईव्ही असा थांबूचं लागत. मानगाव बिनगाव जितके आपले गावचे स्टेशन मिळतील थैसूर थांबू, हळूहळू हळूहळू देवगडात दाखल. कारण की विकी कदम तुमचे बंधू असत, त्यांनी विचार केला असा की प्रदूषण करूच ना, या प्रदूषण मुक्त